हा पेअर ऑफ लाईन्समध्ये आपण पुढला पॉईंट पाहतो आहे, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. हा जो पॉईंट आहे तो आपण आधीच्या स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स कसा फाइंड करायचा तो फॉर्म्युला आधी मी सांगतो तुम्हाला. स्ट्रेट लाईनमध्ये काय होतं की जेव्हा दोन लाईन्स ह्या एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्यांच्यामध्ये हा जो ॲक्यूट अँगल आहे थीटा हा जर फाइंड करायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही लाईनचे स्लोप्स माहिती पाहिजेत. या दोन लाईनचे स्लोप जर माहिती असतील तर तुम्ही या दोन्ही लाईन्सच्या मधला ॲक्यूट अँगल फाइंड करू शकता. समजा मी एका लाईनचा स्लोप घेतला आहे M1 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप घेतला आहे M2. त्या दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल फाइंड करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. आता हा जो फॉर्म्युला ह्या स्ट्रेट लाईनमध्ये झाला आहे आपलं, आणि याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपण जेव्हा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन दिलेलं असतो त्यावेळेस ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स कसा फाइंड करायचा ते आपण पाहणार आहोत. हा फॉर्म्युला तेव्हा यूज करायचा जेव्हा दोन्ही लाईनचे आपल्याला सेपरेट स्लोप माहिती असतील. दोन लाईनचे स्लोप जर माहिती असतील तर ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला, किंवा दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन जर तुम्हाला दिले असतील तर तुम्ही ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करताना हा फॉर्म्युला यूज करू शकता. जर दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन दिलं असेल तर अशा वेळेस त्या दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल फाइंड कसा करायचं तर लक्षात द्या. आता बघा या दोन लाईन आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन, आणि या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्या इक्वेशनने ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या दोन लाईनमधला जो ॲक्यूट अँगल आहे तो जर थीटा घेतला तर हा थीटा फाइंड करायचा आहे आपल्याला. तर tan थीटा फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे तो tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाईस अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. हा फॉर्म्युला आहे. सेपरेट लाईनचे इक्वेशन किंवा लाईनचे सेपरेट स्लोप जर माहिती असतील तर अँगल बिटवीन द लाईन्स कसा फाइंड करायचा ते मी आधी सांगितलं आहे तुम्हाला. 11मध्ये झाला आहे तो फॉर्म्युला. जेव्हा दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन दिलेलं असेल ax स्क्वेअर प्लस ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, आणि त्या दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल जर फाइंड करायचा असेल तर ॲक्यूट अँगल फाइंड करताना हा फॉर्म्युला यूज करायचा tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाईस अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. हा फॉर्म्युला कसा आला ते मी तुम्हाला सांगतो. या लाईनपैकी एका लाईनचा स्लोप आहे M1 आणि अदर लाईनचा आहे M2. M1 अँड M2 आर द स्लोप्स ऑफ लाईन्स. मग आपण हे दोन फॉर्म्युले पाहिले होते. M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस ट्वाईस H अपॉन B अँड M1 इंटू M2 इज इक्वल टू A अपॉन B. या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. लाईनचे स्लोप्स मी M1 आणि M2 कन्सिडर केले. तर M1 प्लस M2चा फॉर्म्युला आहे तो मायनस ट्वाईस H अपॉन B आणि M1 इंटू M2 इज इक्वल टू येणार A अपॉन B. आता आपण फाइंड करणार आहोत M1 मायनस M2. तर M1 मायनस M2 होल स्क्वेअर हा फॉर्म्युला मी लिहून दिला होता. M1 प्लस M2 होल स्क्वेअर मायनस 4 M1 M2 मायनस 4 M1 इंटू M2. आता फॉर्म्युला जर यूज केला तर इज इक्वल टू M1 मायनस M2 होल स्क्वेअर M1 प्लस M2 होल स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे मायनस ट्वाईस H अपॉन B आणि त्याचा स्क्वेअर आहे त्याला आपण 4H स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर असं लिहू. मायनस हे आहेत 4 M1 इंटू M2ची व्हॅल्यू आहे A अपॉन B. दोघांचे डिनॉमिनेटर सेम करायचे असतील त्याला B ने मल्टिप्लाय आणि B ने डिवाइड केलं आहे तर आपल्याला
M1 मायनस M2 होल स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती अशी मिळणार. बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. न्यूमरेटरमधून 4 कॉमन निघतो. 4 कॉमन निघाले, ब्रॅकेटमध्ये राहिले एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर. आपल्याला M1 मायनस M2 काढायचे असतील तर टेकिंग स्क्वेअर रूट M1 मायनस M2 इज इक्वल टू, याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते येतं प्लस मायनस 4चं येणार आहे 2. याला अंडर रूटमध्ये लिहिले एच स्क्वेअर मायनस ए बी आणि अपॉनमध्ये येणार आहे बी. डिफरन्स ऑफ द स्लोप जेव्हा फाइंड करायचा असतो त्यावेळेस या फॉर्म्युल्याचा तुम्ही यूज करू शकता. हा मी आधी त्या लिस्टमध्ये दिलेला आहे तुम्हाला. M1 मायनस M2 इज इक्वल टू प्लस मायनस 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. मग आता ॲक्यूट अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला कसा मिळाला, तर जो फॉर्म्युला दिला होता टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. बस या फॉर्म्युल्याचा यूज करा. आता हे मॉड असल्यामुळे हे प्लस मायनस साईन लिहिण्याची गरज नाही. इज इक्वल टू येणार आहे 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. ही झाली M1 मायनस M2ची व्हॅल्यू. आणि 1 प्लस M1 इंटू M2, तर हे 1 प्लस M1 इंटू M2ची व्हॅल्यू आहे ए अपॉन बी. यांचं करा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 प्लस ए अपॉन बी, याला आपण बी प्लस ए अपॉन बी असं लिहिणार. यांच्या डिनॉमिनेटरमधले बी जे आहेत ते कॅन्सल होणार आहेत आणि बी जर कॅन्सल झाले तर ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला तुम्हाला इथे मिळून जातो. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. इथे सांगितलेला M1 मायनस M2चा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. शॉर्टकट मेथडने जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून ते सॉल्व करू शकता. आता सर्वांना माहिती झालं की ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हा प्रूव्ह करण्यासाठी तर एक्झाममध्ये टॅन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला जो आहे ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्सचा हा प्रूव्ह करण्यासाठी येतो. आणि याचा प्रूफ मी तुम्हाला सांगितलेला आहेच. आता M1 आणि M2 लाईनचे स्लोप घेतले. M1 प्लस M2 M1 इंटू M2चे फॉर्म्युले आहेत. M1 मायनस M2 होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला. डिफरन्स ऑफ द स्लोप काढला. आता डिफरन्स ऑफ द स्लोप आणि प्रॉडक्ट ऑफ द स्लोप हा 11मध्ये जो स्ट्रेट लाईनचा आपण फॉर्म्युला पाहिला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन्स केलं आणि आपल्याला ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्सचा फॉर्म्युला मिळाला. आता इक्वेशननी ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्या पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत हे कसं ओळखायचं, तर मी आज तुम्हाला याचे 3 फॉर्म्युले सांगतोय. एक झालाय सांगून ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. दुसरा फॉर्म्युला, या इक्वेशननी ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या दोन्हीही लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील, कशा राहणार आहेत, परपेंडिक्युलर असतील. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन त्या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी यांची सम नेहमी 0 राहते. ए प्लस बी इज इक्वल टू 0. कंडिशन लक्षात ठेवा. या इक्वेशनने ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या 2 लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर ए प्लस बी इज इक्वल टू 0. आणि थर्ड नंबरची कंडिशन आहे की या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स जर पॅरलल असतील, इफ लाईन्स आर पॅरलल then h square minus ab is equal to 0. h square minus ab is equal to 0. h square minus ab ची जी व्हॅल्यू आहे ती इज इक्वल टू 0 राहते. फॉर्म्युला कसा आला ते मी तुम्हाला सांगितलं. आता मी सांगतोय की परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर a प्लस बी ही कंडिशन कशी येणार आहे. आता लाईन्स जर परपेंडिक्युलर आहे तर त्यांच्या स्लोपचा जो प्रॉडक्ट आहे तो -1 असतो. मग M1 इंटू M2 इज इक्वल टू -1, कारण लाईन्स या कशा आहेत, परपेंडिक्युलर. आता लाईन्स जर परपेंडिक्युलर आहेत तर स्लोपचा प्रॉडक्ट -1 आहे, पण आपल्याकडे
M1 इंटू M2चा जो फॉर्म्युला आहे तो काय होता A/B. तर इथे आपण लिहिले A/B इज इक्वल टू -1. यांचं केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन A इज इक्वल टू -B आणि बीची साईड जर इकडे चेंज केली तर A+B इज इक्वल टू 0. A+B इज इक्वल टू 0 का मिळाले? कारण आपण ज्या लाईन्स घेतलेल्या आहेत त्या लाईन्स कशा दिलेल्या आहेत घेतलेल्या आहेत परपेंडिक्युलर घेतल्या आहेत. लाईन्स आर परपेंडिक्युलर देन A+B इज इक्वल टू 0. दुसरी कंडिशन, आता लाईन जर पॅरलल असतील तर h² - AB इज इक्वल टू 0 राहणार आहे. आता पॅरलल जर लाईन असतील तर सर्वांना माहिती आहे स्लोप इक्वल असतात. M1 इज इक्वल टू M2. या लाईनचे स्लोप इक्वल राहणार आहे. M1 इज इक्वल टू M2. M1 इज इक्वल टू M2ला आपण M1 - M2 इज इक्वल टू 0 लिहू शकतो. M1 - M2चा फॉर्म्युला मी आधी सांगितला आहे तुम्हाला काय आला होता +-2 अंडर रूट h² - AB अपॉन B इज इक्वल टू 0. हे B RHS मध्ये घेऊन जा, हे 2 ± RHS मध्ये घेऊन जा. इकडे आल्यानंतर फक्त राहतील अंडर रूट h² - AB इज इक्वल टू 0. आणि दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर कंडिशन आता आहे h² - AB इज इक्वल टू 0. h² - AB इज इक्वल टू 0. लाईन्स जर पॅरलल असतील तर h² - AB इज इक्वल टू 0 आणि लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर A+B इज इक्वल टू 0. ॲक्च्युली ह्या लाईन्स पॅरलल नाही तर कोइन्सिडंट राहतात. होमोजिनियस इक्वेशन जेव्हा दिलेलं असतं ना त्यावेळेस कोइन्सिडंट लाईन राहतात. तर पॅरलल आणि परपेंडिक्युलरची जी कंडिशन आहे ती मी तुम्हाला सांगितली. आता यावरचे काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. पुढचं एक्झाम्पल, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. हा जो फॉर्म्युला पाहिलेला आहे त्यावरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन 3x² - 4 √3xy + 3y² इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनला जर सिम्प्लिफाय करायचं आहे, ॲक्यूट अँगल जर फाइंड करायचं आहे तर पहिले याला होमोजिनियस इक्वेशनसोबत कम्पेअर करा आणि या 3 व्हॅल्यूज फाइंड करून घ्यायचं. A twice h and B. A इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ x² तो आहे 3, twice h इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ xy तो आहे तो -4 √3 आणि Bची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 3. ॲक्च्युली ते दिलेलं इक्वेशन आहे त्याला आणखी सॉल्व करू शकता तुम्ही आणि नंतर कम्पेअर करू शकता. याला √3ने जर डिवाइड केलं, √3 कॉमन काढून √3ने जर डिवाइड केलं तरी हे सॉल्व करता येतं किंवा हे असं कम्पेअर केलं आहे. A इज इक्वल टू 3 twice h इज इक्वल टू -4 √3. देअरफॉर h इज इक्वल टू या -4 √3ला 2 ने डिवाइड करा तर ते येणार आहे -2 √3 अँड B इज इक्वल टू 3. आता या इक्वेशननी ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्यांच्यामधला ॲक्यूट अँगल जर आपण थिटा घेतला, लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. तो फॉर्मूला है tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट h² - AB अपॉन A+B. हा तो फॉर्मूला आहे. आता या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही ॲक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स फाइंड करू शकता. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट h² म्हणजेच -2 √3चा स्क्वेअर येतो आहे, -2 √3 स्क्वेअर मायनस A इंटू B. Aची व्हॅल्यू 3, Bची व्हॅल्यू 3, 3 इंटू 3 आणि अपॉनमध्ये येणार आहे A+B दिस 3 + 3. देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट -2 √3चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर येतो प्लस 2चा येतो 4 √3चा येतो 3, ते झाले 12 -9 अपॉन 3 + 3चे ॲडिशन केले 6. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट 12मधून 9 मायनस करा 3 अपॉन आहेत 6. या 2ने या 6ला डिवाइड केलं तर इथे 3 येणार. tan थीटाची व्हॅल्यू आहे √3 अपॉन 3. परत यामधले √3 जे आहेत ते कॅन्सल होणार आणि tan थीटा इज इक्वल टू राहिले 1/√3.
तर टॅनच्या टेबलमध्ये बघा 1/√3 जी व्हॅल्यू आहे ती 30 डिग्रीच्या अँगलला येत आहे. देअरफॉर यावरून तुम्ही लिहू शकता थिटा इज इक्वल टू 30 डिग्री किंवा ऑर याला रॅडियनमध्ये लिहायचं असेल तर π/6 रॅडियन. अँगल बिटवीन द लाईन्स 30 डिग्री और π/6 रॅडियन. डिग्रीमध्ये पण लिहिलं आणि रॅडियनमध्ये पण लिहिलं. खूप सोपी आहे. होमोजिनियस इक्वेशन दिलं असेल आणि ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करायचं असेल तर कम्पेअर करायचे. ह्या 3 व्हॅल्यू फाइंड करा, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला पाहिजे ते आन्सर मिळतं. हा पुन्हा एकदा आपण ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करणार आहोत. पण यावेळेस जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचा आन्सर लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जेव्हा येतात त्यावेळेस, कारण हे थोडंसं वेगळ्या टाईपचं इक्वेशन्स इथे दिलेलं आहे होमोजिनियसच रिप्रेझेंट करता पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि या इक्वेशनने ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या 2 लाईन्समधला ॲक्युरेट अँगल तुम्हाला फाइंड करायचं आहे. त्या ॲक्युरेट अँगल फाइंड करण्यासाठी सर्वात पहिले काय करायचं बा, इथे जे इक्वेशन दिलेलं आहे हे कम्पेअर करायचं. ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 या इक्वेशनसोबत कम्पेअर करा. आता मी इथे कॅपिटल A, कॅपिटल B आणि कॅपिटल H का घेतला असेल हे तुमच्या लक्षात आलं आहे का? A, H आणि B हे मी स्मॉल लेटर नाही घेतलं आहे, कॅपिटल घेतलं आहे. आणि मग फॉर्म्युला जेव्हा आपण यूज करणार आहोत ना त्यावेळेस तो कॅपिटलमध्येच लिहावं लागेल. का घेतलं आहे? त्यांनी जे इक्वेशन दिलेलं आहे जॉईंट इक्वेशन त्यामध्ये ए आणि बी स्मॉल लेटर आलेले आहेत. कन्फ्युजन होऊ नये, या इक्वेशनमधल्या ए बी आणि यामधले ए बी यांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगितलं तुम्हाला की गिव्हन जे इक्वेशन आहे ते इक्वेशन या कॅपिटल ए बी आणि एच मध्ये लिहिलेल्या होमोजिनियस इक्वेशनसोबत कम्पेअर करा. आणि याला कम्पेअर केलं तर या 3 व्हॅल्यूज आपल्याला भेटणार आहेत. कॅपिटल एची जी व्हॅल्यू आहे ती एवढी a² - 3b². ट्वाइस h इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ xy कोण आहे 8ab. यावरून h इज इक्वल टू जर काढले तर ते येणार आहेत 4ab. आणि कॅपिटल बी ची व्हॅल्यू जर काढली तर ती आहे b² - 3a². तुम्हाला ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करायचं आहे. काय फॉर्म्युला होता ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड करण्याचा? जर मी हा अँगल थिटा घेतला तर लेट थिटा बी द अँगल बिटवीन लाईन्स. तो फॉर्म्युला येणार आहे tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट. हा फॉर्म्युला लिहिताना आता मला कॅपिटल ए बी आणि एच मध्ये लिहावं लागेल. ट्वाइस अंडर रूट h² - ab अपॉन a प्लस b. आता फॉर्म्युला मी तिकडे लिहिला तर आपल्याला a प्लस बी काढावे लागतात आणि h² - ab काढायचं आहे. तर आपण हे कॅल्क्युलेशन्स पहिले इकडे सेपरेटमध्ये करून घ्यायचं. नाव h² - ab ची व्हॅल्यू काढायची. h इज इक्वल टू आहे 4ab. तर इथे आलं आहे 4ab. hचा स्क्वेअर होता तो 4ab² मायनस a ची व्हॅल्यू आहे a² - 3b² आणि b ची व्हॅल्यू आहे b² - 3a² इज इक्वल टू 4ab चा स्क्वेअर येतो 16a² b² मायनस या 2 ब्रॅकेटची पहिले आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मल्टिप्लिकेशन येईल a² आणि b² ला मल्टिप्लाय करा a² b². a² आणि -3a² ला मल्टिप्लाय केलं तर -3a टू द पॉवर 4 -3b² आणि b² ला मल्टिप्लाय केलं तर -3b टू द पॉवर 4 आणि हे मायनस मायनस होतील प्लस 9 3 × 3 9 आणि a² b². आता 9a² b² आणि a² b² यांची ॲडिशन झाले 10a² b². ही निगेटिव्ह साईन जर या ब्रॅकेटला अप्लाय केली तर हे झाले 16a² b² मायनस 10a² b². 10a² b² कशा आले a² b² प्लस 9a² b² झाले 10 आणि निगेटिव्ह साईन अप्लाय केली मायनस मायनस प्लस 3a टू द पॉवर 4 प्लस 3b टू द पॉवर 4. आता याला व्यवस्थित अरेंज कसं करायचं बा. हे 3a टू द पॉवर 4 मी आधी लिहिले. 16a² b² मधून 10a² b² जर मायनस केले तर इथे राहिले 6a² b²
आणि लास्टमध्ये लिहिले +3b⁴ या सर्वांमध्ये 3 कॉमन निघतात. ब्रॅकेटमध्ये राहिले a⁴ प्लस 2a²b² अँड प्लस b⁴. हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे तो माहिती आहे का? ते झाले 3 आणि हा स्क्वेअर येतो आहे a² प्लस b²². ते व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला? h² मायनस ab. आता हे व्हॅल्यू जर या फॉर्म्युल्यामध्ये लिहिले तर हा फॉर्म्युला आपल्याला असा मिळेल tan θ = mod of 2 √ h² मायनस ab. ही व्हॅल्यू काढलेली आहे ती आहे 3 ब्रॅकेटमध्ये a² प्लस b²² आणि अपॉन a प्लस b. एची व्हॅल्यू काय आहे? a² मायनस 3b² प्लस बीची व्हॅल्यू काय आहे? b² मायनस 3a². tan θ = mod of 2 √ हे √3 आहेत आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे ब्रॅकेटमध्ये राहतील a² प्लस b². आता डिनॉमिनेटरमध्ये a² मायनस 3a² कॅल्क्युलेशन येतं -2a² आणि -3b² आणि प्लस b² यांचं कॅल्क्युलेशन येतं -2b². त्या डिनॉमिनेटरमधून जर आपण -2ला कॉमन काढून घेतलं तर मग ब्रॅकेटमध्ये इथे राहणार आहेत -2 कॉमन निघाले ब्रॅकेटमध्ये a² प्लस b². आता लक्षात द्या यामधले 2 आणि हा ब्रॅकेट कॅन्सल. tan θ = mod of -√3. मॉडमध्ये आहेत √3 काढून निगेटिव्ह साईन काढून टाका = राहिले √3. tan θ आलेले आहेत √3. देअरफॉर θ = 60 डिग्री. त्यांच्या टेबलमध्ये √3 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलला येते? 60 डिग्रीला. θ = 60 डिग्री किंवा ऑरमध्ये रॅडियनमध्ये तुम्ही लिहू शकता π/3. तसे खूप सोपी एक्झाम्पल्स दिलेले आहे. परपेंडिक्युलर आणि पॅरलल लाईन जेव्हा दिलेल्या असतात त्यावेळेस हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.